न्याय मिळालाच पाहिजे। नंदुरबारचा जय वडवीचा न्याय मिळालाच पाहिजे। त्यांची हत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे। जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे। जय वडवींना न्याय मिळालाच पाहिजे। इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे। आदिवासींना घटनेप्रमाणे न्याय मिळालाच पाहिजे। धनगर समाजांना हाणून पाडा, बंजारी समाजांना हाणून पाडा। आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच जिंदाबाद। बांधवांनो, आज आपण जो काही रस्ता रोको या ठिकाणी आयोजित केलेला आहे याचा मुख्य हेतू आपण निवेदनामध्ये दिलेलाच आहे, परंतु तो देत असताना आज संपूर्ण राज्यामध्ये जे फडणवीस सरकार आहे हे जाती जातींमध्ये लढाया लावण्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि सर्वप्रथम मी माझ्या भाषणामध्ये कोणालाही न डगमगता जे सत्य असेल त्या सत्याच्या आधारावर भाषण करणारा व्यक्ती असल्यामुळे भाजपच्या हालचाली या ठिकाणी सिद्ध करणं गरजेचं आहे। आज संपूर्ण राज्यामध्ये भाजप शासित जे काही आमदार आहेत, मराठवाड्यातील आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी स्पष्टपणे बंजारा समाजाला 42 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे का बंजारा समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्यात यावं म्हणून त्यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे। हे अत्यंत चुकीचं आहे। जे सरकार संविधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने विधानसभेवर निवडून आलेले आहेत, ज्यांना संविधान लागू आहे तेच आज संविधानाला नाकारत आहेत, याच्यावर मोठं दुर्दैव काहीच नाही मित्रांनो। आज देशामध्ये संपूर्ण अराजकता पसरवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। जाती जातींमध्ये जे भानगड्या होत आहेत हे पसरवण्याचं काम सुद्धा भाजप सरकार करत आहे। 2014 पासून इतिहास तपासून घ्या मित्रांनो। ज्यावेळेस शिवाजी कोण होता हे पुस्तक जेव्हा गोविंद पानसरेंनी लिहिलं तर त्यांचा मर्डर करण्यात आला। नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर बोलले, त्यांचा खून करण्यात आला। त्याच्यानंतर गौरी लंकेश जे पत्रकार होते, कलबुर्गी पत्रकार होते, तर त्यांचा देखील खून करण्यात आला। आणि काल परवा नंदुरबारमध्ये देखील जय वडवी या एका तरुणाचा जो आदिवासी संघटना चालवत होता, आदिवासींचा आधार होता, सहारा होता, त्याचा देखील खून या क्रूर नराधमांनी केलेला आहे। त्याला फाशी झाली पाहिजे या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये याच्या पुढे जर असं कोणी आदिवासींना हे जर केलं तर आदिवासींची खेळ नाही। आदिवासी हा सोडोकी करून सोडेल आणि सगळे रस्ते जिल्ह्यामध्ये जाम करून टाकेल, हे देखील मी या ठिकाणी मांडत आहे। आज महाराष्ट्रामध्ये जे बंजारा समाज, धनगर समाज आपल्यामध्ये जे आरक्षण मागत आहे तर हे पूर्णपणे असंविधानिक आहे। कारण जसं हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण देण्यात यावं असं जाहीर केलं महाराष्ट्र सरकारने, परंतु औरंगाबाद गॅजेट असेल, इम्पेरिकल गॅजेट असेल आणि हैदराबाद गॅजेट असेल, या तिन्ही गॅजेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासीमध्ये कुठेही नोंद केलेली नाही आहे मित्रांनो। हे आपण आधी जाणून घेतलं पाहिजे। त्या गॅजेटमध्ये बंजारा हा आदिवासी नाही असं स्पष्ट तिथं दिलेलं आहे। बंजारा ही एक शेतकरी जात आहे आणि ती भटकी म्हणजे फिरस्ती अशी जमात आहे, जात आहे आणि ती अफगाणिस्तान मधून आलेली असं स्पष्ट दिलेलं असताना आज तो समाज आपल्यामध्ये आरक्षण मागत आहे। आज आपली वेळ आलेली आहे। सगळ्या आदिवासींना, विविध पक्षात असलेल्या आदिवासींना, आमदार असतील, खासदार असतील, कोणत्याही पक्षात असलेल्या प्रत्येक आदिवासीला आज वेळ आलेली आहे का समाजासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। जो आपल्या समाजाविरोधात जात आहे त्याला धडा शिकवण्याची गरज आहे। आणि याच्या पुढे जर आणखी त्याच्या बाबतीत बंजारा समाजाने काही आदिवासींच्या बाबतीत रील बनवून वाईट अपशब्द केलेले आहेत, पोलीस प्रशासनाला मी सांगतो का बंजारा समाजाला जे आदिवासी समाजावर बोलत आहे त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करावेत। त्याच पद्धतीने या राज्यामध्ये जे काही चालू आहे याच्या बद्दल कडक बंदोबस्त करावा। त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी नंदुरबारमध्ये जय वडवी याचा खून करण्यात आलेला असताना त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी सुद्धा होता, त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो। त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केसेस चालवून त्याला निलंबन करण्यात यावं। त्याच पद्धतीने या ठिकाणचे जे एसपी आहेत श्रवण दत्त, त्यांनी
या गुन्हेगारीला काही झाडांना घातल्यामुळे त्यांनी सुद्धा या जिल्ह्यातून राजीनामा द्यावा व आमच्या आदिवासी जिल्ह्यातून पाय उतारवावा असं मी या ठिकाणी सांगतो व माझे 2 शब्द संपवतो. जय आदिवासी.